गावात जेवढ्या आडनावाची माणसं असतील तेवढ्यांना विनोदजी धन्यवाद. मला काय नाव पाठ नाहीत सगळ्याचे, आणि नाव पाठ करून मला कुठं तुमची ग्रामपंचायत लढायची? काय आगावपणा आहे का? संपला, कीर्तन करायचं निघलं. बायता पाणीन फिरता साधू, साधून फिरत राहून पाण्यान वाहत राहा. पाण्यान वाहनं बंद केलं की शेवाळ येतंय, आणि साधू एका जाग्यावर राहिला की जेवाऱ्या पाडायला लावते. विठाला विठाला म्हणून गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. सद्गुरू कैकाडी महाराजांच्या चरणी दंडवत करतो. सेवेचा फार मोठा उत्तुंग गरुड झेप ज्यांच्या जीवनात होती, असे महात्मे शरीरानं जरी गेले असतील तरी आशीर्वादाच्या रूपानं कायमस्वरूपी पंचक्रोशीत राहावं. तरुणाच्या अंतःकरणात त्यांचा गोड सासा उत्तुंग भक्तीचा सेवेचा असा झरा तरुणांच्या अंतःकरणात जावो आणि तरुणांनी कर्तव्याची बार पार पाडो, ही सद्गुरू कैकाडी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला विठाला देहूतले मालक विटेवरच्या मालकाला म्हणतात, प्रभू मला तुमचा जन्मोजन्मी दास व्हायचंय. देवाने विचारलं, तुकोबरा आहे, बाकीचे देव नाहीत का? मग त्या देवाचा दास व्हानं. तुकोबराय म्हणले, देवा मी भंगिऱ्या देवायला मोजित नाही, मी भंगिऱ्या देवायच्या पाया पडत नाही. शेंदरी हेंदरी कोण पूजी भूते केते. जे देव स्वतःच्या पोटा करता भीक मागायले त्या भीक माग्या देवायच्या मी पायाच पडत नाही, तर दास कशाला सांगता? मी नाही त्यांचा दास होणार. दास हा दर्जेदार देवांचा झालं पाहिजे. हो, जे देव स्वतःच्या पोटा करता भीक मागते त्या देवायचा दास कशाला व्हायचं? आमचा मित्र म्हणला मला आसरा लागल्यात. बेबीशन बुवा हसू नका, इतक्या नालायकाला मी कसा मित्र म्हणील? पण तुम्हाला राग येईन म्हणून मा मित्र म्हणायलो. हे असे नालायक मित्र तुमचेच असते. विठाला विठाला ते म्हणलं मला आसरा लागले आता, आणि म्हणलं कुठल्या? आमच्या हिरीवरल्या. म्हणलं हिर कोण पाडली? ते म्हणलं मीच पाडली. मग आसरा मानल्या कोणी? ते म्हणलं मीच. आणि तो मानलेल्या तुला लागत असतात का? काय चौरे त्या आसराय मध्ये. तू आज दगड उचलले, तू आज शेंदूर लावला, तू आज बसिल्या. पुन्हा मिस्त्री म्हणला इथं सिमेंट कालवायचं, पुन्हा आसरा उचलल्या. पुन्हा तिथं वाळूचा ढिगल लागला, तिथं टोपल्यात भरून पुन्हा उचलल्या, आणि मग पाठराला चिटकिल्या. त्याला या बाया म्हणतात गुपित आसरा. गुपित काय? यायला बी कोण गुरु भेटला काय माहित. त्याचं नाव सांगा, त्याला नदीत आणतो. विठाला विठाला दम नाही कीर्तनाला, दम नाही भागवताला, दम नाही रामायणाला. आता शिवपुराण बी आपल्या महाराष्ट्रात भरपूर चालले, तर काय पाच काम नाही, पण गुण नाही तुम्हाला. तुम्ही कुठं ज्ञानोबर आहे तुकोबर आहे ऐकत. बम दवाखाने भरले दसरा झाल्यावर. 9 दिवस येईन उपास धरले. साबुदाणा खाय, भगरीचा भात खाय, भगरीच्या दशमी संग भेंडर खाय. हा, देवी मेंढी आहे का भेंडर खाला? काही सोंग बाबा. काय 9 दिवस चपला घालीत नाही. सोयाबीन कापायला गेली द्वारका तू तशीच. मी आमच्या इथली सांगायलो, इथे येऊन मला काय घेणं? फुकट कळण शेंडी वळवळ आहे का नाही? हो, हेमोग्लोबिन कमी झालं, आमक कमी झालं, तमक कमी झालं. कोण सांगितले माय तुम्हाला अशी उपास? आणि देवी जर उपासन भेटली असती तर मी ह्या नवरात्रापासून पुढच्या नवरात्रापासून नुसत्या काजूवरच राहिलो असतो ना. हा, माय इथं 3 घागरीच पाठिल्या असत्या सोन्याच्या, आहे का नाही? उपासन देव भेटत नसतो माझ्या माईनो. त्याच्यासाठी चांगलं वागावं लागतं. बायकावर दगड टाकल्यावर तुम्हाला लय खसखस पिकली, आणि तुमच्यात का कमी शेंदाडे आहेत का कडू जहर? हा, तुमच्यातले पण काही काही 9 दिवस जगदंब
हो जगदंब. मी म्हणलं वा, काय जगदंब, तुळजापूरच्या देवीनं जन्माला आणला हो जगदंब. वा वा वा. 9 दिवस पलंगावर बसत नाही, बाजावर बसत नाही, गादीवर बसत नाही, 9 दिवस भाकर खात नाही, साबुदानावर टप्पू, आणि दसरा झाला की घोरपडी धरी तू. महाराज या सोंगाचा परमार्थ करणाऱ्या लोकांना आणि ज्या देवांना सोंग आवडत आहे ते देव तुकोबाऱ्याला आवडत नाहीत. विठाला विठाला विठ्ठला 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 माझ्या माईंनो, सज्जनांनो, आपण ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातली लोक आहोत. आपण पाखंड्यांना मानायचं नाही, भोंदू महाराजांना सुद्धा मानायचं नाही. आईशे कैशे झाले भोंदू, कर्म करोनी मनती साधू, अंगा लावूनिया राख, डोळे झाकून करती पाप. हा, संत कैकाडी महाराजांसारखे संत झाले सद्गुरु गाडगे महाराज, संत दुनियादास महाराज. बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथ चलय आशे वेगळा. बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथ चलय आशे वेगळा. देवाच्या नावाखाली मठासाठी पट्टी, जमलेल्या पट्टीवर चाले हातभटी. बुवा रंगाने दिसतो बगळा, याचा पंथ चलय आशे वेगळा. बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथ चलय आशे वेगळा. लेकराला स्वप्नी झाली वैदाची दोरी, दारूची शिशी आणलय आहे चोरी. कोंबड्याचा जीव गेला करीची वचीव, निर्दयी माणसाला कशी नाही किव, निर्दयी माणसाला कशी नाही किव. बुवा रंगान दिसतो बगळा, बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथ चलय आशे वेगळा. बुवा रंगान दिसतो बगळा, याचा पंथ चलय आशे वेगळा. या बुवा बाजी भंगिऱ्या महाराजाच्या पण नादी लागायचं नाही. पवित्र डोकं चांगल्या महाराजांच्या पायावर टेकायचं. चांगल्या, ज्यानं पाप केलंय अशा महाराजाच्या पायावर जर तुम्ही डोकं ठेवलं तर त्याचं पाप तुमच्या अंगात येतंय. म्हणून नाही नालायकाचं दर्शन घ्यायचं. पाणी पिना छान के, गुरु करना पछान के. पाणी गाळून प्या, आजार होणार नाही. आणि महाराज आचरण शुद्ध पहा, तुमचं जीवन उजळण. आचरण भ्रष्ट महाराज कोट्याधीश जरी असल तरी त्याच्या संगतीत तुम्हाला जळावे लागेल. विठाला विठाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा मला कोण्याही देवाचा दास करू नकोस, मला दास फक्त तुमचा व्हायचंय. प्रश्न केला, असं माझ्याकडे काय आहे? तुम्ही जेवढी लोक इथं बसलेली मला आशीर्वाद देताल तेवढा गिरगावचा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल की पंढरपुरातल्या मालकाचा दास का व्हायचं. आध्यात्मिक क्षेत्रातल्या वारकरी संप्रदायातल्या बऱ्यापैकी लोकांना गुरुवर्य ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजींचं नाव पाठ असेल. गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर, प्रचंड विद्वान व्यक्ती. ज्ञानोबाराय आपण पाहू शकत नाही, पण ज्ञानोबाराय पाहाचे ज्ञानेश्वरीत. तुकोबाराय पाहू शकत नाहीत, तुकोबाराय पाहाचे गाथ्यात. नाथबाबा पाहू शकत नाहीत, ते बघायचे नाथ भागवतात. पण ज्ञानोबारायच्या नंतर, तुकोबारायच्या नंतर, निळोबारायच्या नंतर जर कोण ज्ञानाचा सूर्य असेल ते रंगनाथ गुरुजी परभणीकर होते. आणि रंगनाथ गुरुजींचे वंशज रानोबा नावाची एक व्यक्ती महिन्याचे पंढरपूरचे वारकरी होते. का पंढरपुरातल्या मालकाचा दास व्हायचंय याचं कारण सांगतो. आणि देवानं सुद्धा तुकोबारायला विचारलं, तुम्हाला माझाच दास का व्हायचंय? दास या शब्दाचा अर्थ नौकर. माझाच कशा करता दास व्हायचंय? तर त्याचं उत्तर ऐका पुढे. ते पंढरपूरचे महिन्याचे वारकरी होते. दशमीला सकाळी पंढरीला जायचे, स्नान करायचे. एकादशीच्या दिवशी स्नान, नगर प्रदक्षिणा, कळसाचं दर्शन. त्या काळात गर्दी नसल्यामुळे देवाचंही दर्शन व्हायचं. आणि द्वादशी सोहळ्याच्या नंतर दुपारच्या नंतर रानोबा महाराज गावाकडे निघायचे.
पंढरपूरची वारी करून 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 रानोबा महाराजांचे पाय वाकले. पाय असे पाय झाले, पंजे जवळ आले आणि गुडघे बाहेर गेले. तर रानोबा महाराजाचे चालता चालता घोटे घासत होते, घोटे इतके पाय वाकले. काय वाऱ्या करीत होते महाराज लोक. आता एकच दिवस वारीत जातो, सेल्फी काढतो आणि सगळ्याला व्हॉट्सअपला दाखवतो मी वारीत गेलो, आणि तिथून आल्यावर पुन्हा इकडं पाखरं हानी तू. देवाच्या का गोळ्या संपल्यात का, देवाचे का डोळे बंद झालेत. किती नाटकं आमच्याकडे, किती नाटकं. ही लोक नाटकी नव्हती महाराज. पाय वाकले, पाय वारी करू करू, आणि फार दिवस वारी करत असताना शरीर थकलं आणि एके दिवशी घरच्या लोकांनी सांगितलं, पुरे झाली आता, नकोय वारी, तुम्हाला चालता येत नाही, तुमचे पायाचे घोटे असे घासतात, त्याला जखमा झाल्याता. तर त्यांनी सांगितलं, वारीला जातो म्हणून पाय घासतेत, वारीला जातो म्हणून पाय वाकलेत, वारीला जातो म्हणून जखमा झाल्यात, आणि घरी जर झोपलो तर सोनं होईन का? पायी निष्ठावंत लोकांची भाषा असते. सोनं होईन का माया शरीराचं? घरचे लोकांनी बोलणं बंद केलं आणि रानोबा महाराज वारी करतच होते. एकदा पंढरपूरहून परत गावाकडे निघाले. सोनपेठ गाव होतं त्यांचं, परभणी जिल्ह्यातलं सोनपेठ. आणि ते निघाले परत परत एका गावात असंच मंदिर. त्या काळात आता इतकी मोठी मंदिरं नव्हती, आता बऱ्यापैकी सुकाळ असल्यामुळे मंदिरं वगैरे सभागृह मोठी मोठी झालेली आहेत. राजकीय लोकांचं सुद्धा योगदान त्याच्यात आहे. आणि मग छोटी छोटी मंदिरं होती त्या काळात. एका मारुतीरायाच्या मंदिरामध्ये रानोबा महाराजांचा मुक्काम, वळकट टाकली, भोपळा भरून आणला, खुंटीला अडकवला, भजन केलं, आणि भजन आटपल्याच्या नंतर मधुकरी मागितली. मधुकरीमध्ये 1-1.5 भाकरी आली असेल, चतकोर तुकडा देत होते. त्या काळात एवढी जेवारी नव्हती ना, बंदी भाकरी द्यायला फार अडचणी होत्या. अहो, काही काही लोकायला जेवायलाच एकदा होतं. असं जर जीनच्या पॅन्टीवाल्याला सांगितलं तर ते म्हणतील गिरगावच्या बाळूच्या गोळ्या संपल्यात, याला हॉस्पिटलमध्ये न्या म्हणतील. आता इतका अन्नाचा सुकाळ, आता सुकाळ झालाय, इथं बसलेल्या कोण्याही तरुणाने 60-70 वर्षाच्या म्हाताऱ्याला विचारा, भाकरीचा दुष्काळ किती होता. शेतात भाकरी नेल्याच्या नंतर डबे तर नव्हतेच ना, टिफिन नव्हते, पालवात गाळणं म्हणायचे, पालव म्हणायचे, त्याच्यात बांधून. तर भाकरी खाल्ल्याच्या नंतर जो कुस्कुर पडतो का, त्या असा असा करून हातावर घेऊन खात होते. आता इतके उतू आले, संध्याकाळी खिचडीचं कुकर शिजवलं आणि संध्याकाळी नाही खाल्लं की पहाट पालथ केलं. हो, असंच जर करत राहताल तर 2050 अन्नाचा दुष्काळ येणार आहे. हो, मी काही शाप देत नाही आणि माझं थोडंच लागणार आहे कोणाला, पण तज्ञाचं वाक्य सांगतोय, अन्नाची जी जी नासाडी करते त्या त्या लोकांना त्याचा पश्चाताप होईल, ते पाप फेडावं लागेल. महाराष्ट्रात शक्यतो ते होणार नाही, कारण आपल्याकडे अन्नाला देव समजून खाणारी माणसं आहेत. मोठ्या मोठ्या लग्नामध्ये असे कवटं फेकून दिल्यासारखे गुलाबजामुन, आपल्याला शुगर आहे, घेतो कशाला सुंबळ्या, नाही म्हणले मी गोड खातच नाही. मग तू बैल आहे का घ्यायला? बैलाला कळत नाही किती वैरण टाका, ते नाही म्हणतच नाही. आपण माणसं आहेत ना, लागेल तितकं घेतलं पाहिजे. फार दुष्काळ होता. माझ्या लहानपणी एक तलावाचं काम चालू होतं, पाझर तलावाचं. सोमवारचा दिवस होता आणि त्या बाईल सोमवार होता, आणि सोमवारी पगार वाटायची 8 दिवसाची, वर्षल यायला. त्याचं नाव त्याला वर्षल म्हणायचे. शासनाचा माणूस येत होता जिल्हा परिषदचा, आणि ते वर्षलना अशी यादी काढी, चला अमक्या बाई, तमकेराव वगैरे वगैरे. तर ती बाई आली आणि त्या बाईच्या अशा वटीत आंबाड्या भाजल्या होत्या. आंबाड्या नाही कळायच्या जीनच्या पॅन्टीवाल्याला. तुमच्यासाठी काळ गोड आलाय राजू हो. आंबाड्या मीठ लावून भाजलेल्या होत्या आणि ती बाई रांगेला लागून आंबाड्या खात होती. तो वर्षलनं जवळ आल्या, विचारलं, बाई काय खाल्या? काही नाही साहेब, सोमवार सोडायले. तर वर्षल म्हणले, बाई सोमवार भाकरी नाही, पोळी नाही, भाजी नाही, भाकरीसाठी ज्वारीच नाही, तर भाकरी खाऊ कशाच्या? आणि मग तुम्ही रांगेला लागल्यावर कस काय आंबाड्या खाल्या? अजून माझी अर्धी बरास खांदायची राहिली, आणि मुकदमानं सगळ्या बराशीचं माप दिलंय, पाप नकोय म्हणून हा टाइम
तिथं बसून आंबाड्या खाण्यापेक्षा रांगेला लागून आंबाड्या खाले आणि उरलेल्या टायमात बराच खाल्लं. वर्षलचे डोळे भरून आलते, डोळे भरून. एका बाईला 2 नायब तहसीलदार पोरं झाले, आता रिटायर आहेत ते पोरं, नायब तहसीलदार. त्या बाईला भेटलो मी म्हणलं, बाई त्या काळात पोरं कसे तहसीलदार केले? बाईनं सांगितलं, महाराज दोन्ही बाळंतपणाच्या वेळेस बाळंतीन झाल्यावर भाकरी खालाच नव्हती. तांदूळ कुंदऱ्याची भाजी शिजिली, त्याच्यात मिठाचा खडा टाकला, अशी पिळली आणि ते भाजीचे पिळे खाल्ले आणि त्या भाजीचं दूध येत होतं.